हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यमी टमी. टुडेज रेसिपी इज पावभाजी. आज मुलांनी फरमाईश केली, मम्मा आज मस्त पावभाजी कर म्हणून. एकदम स्ट्रीट स्टाईल पावभाजी. म्हटलं चला करूया आपण पण घरीच, ते पण मस्त हेल्दी हेल्दी. चला तर या स्ट्रीट स्टाईलसाठी काय काय भाज्या गेल्यात ते बघूया आपण आता. चला आपण आता साहित्य बघूया. पाव, बटाटा, मटार, कॉलीफ्लॉवर, गाजर, बीटरूट, शिमला मिरची, तेल, मीठ चवीनुसार, कांदा, टोमॅटो प्युरी, जिंजर गार्लिक पेस्ट, रेड चिली पेस्ट, बटर, पावभाजी मसाला, रेड चिली पावडर, हल्दी पावडर, जीरा पावडर, धनिया पावडर. आता आपण सगळ्या भाज्या बॉईल करायला ठेवूया. शिमला मिरची, कॉलीफ्लॉवर, ग्रीन पीस, मटार, कॅरेट, बीटरूट, बटाटे, भाजी बॉईल करण्यासाठी आपण त्यात थोडं पाणी ऍड करूया. त्याच्यातच आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे एक भाज्यांना स्लाइट टेस्ट राहील, आणि थोडंसं तेल. आता आपण गॅस ऑन करूया आणि सगळ्या भाज्या आता आपण 4 ते 5 शिट्या घेऊन बॉईल करूया. आता आपण कढई ठेवूया. कढई गरम झाल्यावर आपण त्यात तेल ऍड करूया. बटर, पण नुसता बटर टाकला की ते जळून जाईल, म्हणून तेल आणि बटरचं कॉम्बिनेशन करायला लागतं. आता आपण त्यात कांदा ऍड करूया. कांद्यामध्येच मीठ घालूया. मी तर प्रिफर करते कांद्यामध्येच, पण तुम्ही भाजी बनवताना घालू शकता. कोण कोण टोमॅटो घातल्यानंतर पण मीठ घालतं. हे प्रत्येकाची चॉईस आहे. मी असंच प्रिफर करते. कांदा थोडा ब्राउनिश फ्राय झाल्यानंतर आपण त्या टोमॅटोची पेस्ट आपण जी बनवली ती ऍड करूया. ते पण मिक्स करूया आपण आणि छान फ्राय करून घेऊया. टोमॅटो पेस्ट छान फ्राय करून घेऊया. ती झाल्यानंतर आपण त्याच्यात जिंजर गार्लिकची पेस्ट, आणि हे रेड चिलीची पेस्ट मी काश्मीरी मिरची भिजत ठेवलेली गरम पाण्यात, त्यात थोडेसे धणे आणि लसूण, तर हे तिन्ही मिक्स करून मी वाटून घेतलेलं बारीक, त्याची ही पेस्ट आहे. आता आपण मसाले ऍड करूया. हल्दी पावडर, रेड चिली पावडर, जीरा पावडर, धनिया पावडर, आणि पावभाजी मसाला. आता आपण हे छान फ्राय करून घेऊया सगळे मसाले. आता मसाले भाजल्यानंतर आपण त्यात आपण बॉईल केलेली भाजी घालूया. भाजी छान स्मॅश करून घ्या.
आणि छान मिक्स करून घ्या. आता आपण परत थोडे स्मॅश करून घेऊया. भाजी स्मॅश झाल्यानंतर आपण त्यात पाणी ऍड करूया. आता हे पाणी सगळं भाज्या बॉईल झाल्याचंच आहे. टोमॅटो आपण मिक्सरला वाटलेले, त्याची पेस्ट बनवली तेच पाणी आहे ते. त्याच्यामुळे काही वेस्ट करायचं नाही. आणि कन्सिस्टन्सी आपण जास्त थिक पण नाही ठेवायची, जास्त पातळ पण नाही ठेवायची. आता छान बॉईल येऊ द्या. बघ, आता आपल्या भाजीला जो रेड कलर आलाय तो नॅचरल कलर आहे. नॅचरल कलर कशामुळे? बीटरूटमुळे. आणि आपण जी पेस्ट घातलेली रेड चिलीची, त्याच्याने तो नॅचरल आलेला आहे. आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो ते लोक ॲडेड कलर घालतात त्याच्यामध्ये, पण आपण ते नॅचरलच कलर आले. माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग.